Hare
आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवधी पाया सक ऐसा महिमा झाली बोलायाची सीमा तुका मने देवा तुका मने देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुजाभं जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैव कमलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमदत्तां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोतुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादू पावन दादू चराचर नमो सद्गुरु तुकयासा नदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गावी गावी माझी सेवा
माझी सेवा दीन दुर्बळाची देवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा राजी बोलायाची सेवा प्रस्तुत प्राप्त करते चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहू क्षेत्र निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे त्यांचा हा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेचे निमित्त सर्वांना माहीत आहे पण त्या सर्वांना माहीत जरी असलं तर वक्त्याचं कर्तव्य असतं की काय निमित्त आहे ते सांगणं कर्तव्याचं आहे. या कारणानं सांगतो आजची सेवा आहे आपली अनेक वर्षापासून चालत असलेला हा आपण हरिनाम सप्ताह 1 वर्षाचा सप्ताह 3 वर्ष 40 महिन्याचा हा सप्ताह सोपी गोष्ट नाही. महाराज 8 दिवसाचा सप्ताह करायचा म्हणलं की आपल्याला 8 दिवस झोप काढायची थांबवायची म्हणलं की इतकं कंटाळा येतो आपल्याला. 40 महिन्याचा सप्ताह चालू आहे. खरंच तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. जिथं माऊली आहे तिथं चालतच आहे कारण माऊलीमुळे तर हा संप्रदाय आपला चालेल. नाही काय हो माऊलीला थोडे कष्ट भोगले एवढे मोठे कष्ट माऊलीने भोगले आणि ते आपल्या पदरात पडले. त्यांचे कष्ट आपल्याला फळ देत आहे. त्यांचे कष्ट आपल्याला हा विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा समाधी उत्सव 2 दिवसाखाली झाला. त्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह 40 महिन्याचा त्यातली कीर्तन सेवा माझ्यावर दिली आहे. म्हणजे आजची ही माझी कामावर सुट्टी असते म्हणून मी सेवा दिली आहे. महेश महाराजांचा आग्रह होता. महेश महाराज म्हणजे एकदा तरी कीर्तन सेवा द्या कारण सेवक जे सांगितले करावे ते काम. या न्यायाप्रमाणे आपण त्याला सेवा करायला कधी नाही म्हणायचं नाही. देवाला देणं बदल नाही घेतला कशाला सेवेला कधी नाही म्हणायचं नाही. म्हणून महेश महाराजांकडून आलेली सेवा उपस्थित सर्व टाळकरी मध्यम वादक पिटी मास्तर सर्व उपस्थित माता भगिनी श्रोते वर्ग सगळे उपस्थित असतील आणि आमचे युट्यूब चॅनलचे आमचे नाव काय माळी महाराज तेही आज उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा सांगतात. काय महिमा सांगतात? आलिंगन घरी मोक्ष सायुज्यता जोडी. त्या संत म्हटलं होतं आलिंगन एकदा आपल्याला जर घडलं तर मोक्षाची प्राप्ती होते. संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण महाराज तुम्ही त्या संतांचाच महिमा का सांगता? बाकीच्यांचा महिमा सांगण्यासारखा नाही का? जगद्गुरु तुकोबाराने सुंदर असं उत्तर दिलं की बाबा बाकीच्याचा महिमा सांगण्यामध्ये काहीतरी न्यूनता सापडते म्हणून त्यांचा महिमा सांगते. संतांचा महिमा का सांगावा आणि बाकीच्याचा महिमा का सांगू? कारण बाकीच्या महिमेमध्ये न्यूनता सापडते संतांच्या महिमेमध्ये न्यूनता सापडणार नाही. बाकीच्या महिमेमध्ये काय न्यूनता सापडते त्याच्याकरता आपल्याला सविस्तर पाहिजे आणि सविस्तर पाठ अभंगाकडे आपल्याला वळायचं. बघा या जीवसृष्टीवर पाहायला गेलं तर आपल्याला 3 वर्ग पाहायला. एक अनिश्चित प्रारब्ध वर्ग, एक परिस्थित प्रारब्ध वर्ग, एक स्वइच्छित प्रारब्ध वर्ग असे 3 वर्ग पाहायला मिळतात. पहिला वर्ग आहे अनिश्चित प्रारब्ध. याची व्याख्या काय असेल तर आपली इच्छा नाही. अनिश्चित प्रारब्ध वर्ग आपली इच्छा नाही पण यावंच जन्माला यावंच लागतं त्याला अनिश्चित प्रारब्ध. आपली इच्छा नाही पण यावंच लागतं त्याला अनिश्चित प्रारब्ध. दुसरा वर्ग आहे परिस्थित प्रारब्ध. परिस्थित प्रारब्ध कशाला म्हणावं
आपली इच्छा नाही पण दुसऱ्याच्या इच्छेमुळे जन्माला यावं लागतं, त्याला परिचित प्रारब्ध जन्म म्हणतात. आणि तिसरा जो वर्ग आहे तो स्वइच्छित प्रारब्ध, जे स्वतः येतात आणि स्वतः जातात त्याला स्वइच्छित प्रारब्ध. मग या तीनही प्रारब्धाचा विचार केला, पण या प्रारब्धामध्ये, या तीन प्रारब्धामध्ये कोण कोण बसतं? पहिलं प्रारब्ध आहे अनिश्चित प्रारब्ध. आपल्याला यायचं नाही जन्माला पण यावंच लागते. हे कोणतं असेल तर हे जीव. या वर्गामध्ये जीव मरतो. जीव, जीवाला जन्माला येऊ वाटत नाही पण यावंच लागते. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाने काम. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेले ऐसे किती जरी मेले किती जरी झाले पण त्याला कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून जीवाला यावं वाटत नाही पण यावंच लागतं. तीन कारणामुळे जीवाला जन्माला यावं. पहिलं कारण आहे जीवाला कर्मामुळे जन्माला यावं लागतं. दुसरं कारण आहे पापामुळे जन्मा येणे घरी, पातकाचे मुळ संचिताची फळ आपोलिया. आपल्या संचिताचं फळ म्हणजे पापाचं फळ भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं. आणि तिसरं कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. महाराज वासनेमुळे या जीवाला जन्माला यावं. या तीन कारणामुळे जीवाला जन्माला यावं लागतं. पण महाराज तुम्ही सांगता या जीवाला जन्माला यावं लागतं पण जीव 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 म्हणायचं तरी कोण? हा प्रश्न. जीव म्हणावा तरी कोण? कारण जीवापासूनच देव निर्माण होतो. त्या देवाला आपण जीव म्हणू शकतो, त्याला देवच म्हणतो. पण जीव म्हणावं तरी कोण? हा प्रश्न आहे. जीवाची व्याख्या पंचदशिकाराने सुंदर अशी व्याख्या केली. बुद्धी कुटस्थ चैतन्य आणि त्या कुटस्थ चैतन्यामध्ये बुद्धीचा पडलेला आभास त्याला जीव. आता ही व्याख्या सगळ्याला कळाली नाही पण दुसरी सोपी व्याख्या नाथरायाने सुद्धा व्याख्या सांगितली जीवाची. कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जे जीव. कल्पनेने युक्त असलेला जीव म्हणा महाराज. आता ही व्याख्या कळाली नाही. त्या पलीकडे जाऊन आमचे गुरुवर्य परम श्रद्धेय रघुनंदन महाराज पुजारी सुंदर असा दृष्टांत जे पारतंत्र्यात असतात त्यांना जीव म्हणा. पारतंत्र्यात असतात त्यांना जीव म्हणा. आता पारतंत्र्यात असणं म्हणजे काय हो? हे पारतंत्र्य जर आपल्याला पाहिजे असेल तर गेल्या 30 वर्षाखालचा कालखंड पहा आणि त्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये लग्न व्हायचे. लग्न व्हायचे म्हणजे आता होत नाही असा प्रश्न नाही, आताही होतात पण त्यावेळेची लग्न आताची लग्न वेगळे होतात. बाबा तुमच्या लग्नाला 4 व्हीलर गाडी होती का? कशाने प्रवास होता? चालक बैलगाडी हा प्रवास. पण आता 4 व्हीलर गाड्या आल्या, वाहनं भरपूर झाले. हा फरक नव्हता. त्या काळात लग्न व्हायची आणि लग्न झालं की त्या मुलीला चिंता वाटायची. बाबा चिंता वाटायची की नाही की मी ज्या घरात जाणार आहे त्या घरात सासरा कसा आहे, सासू कसे, ननंद कसे, दीर कसे, जाऊ कसे, ही त्या मुलीला चिंता वाटायची की नाही बाबा? का वाटायची? कारण तिला त्यांच्या पारतंत्र्यात जगावं लागायचं, त्यांच्यासारखं जगावं लागायचं. ते सांगतील तेच करावं लागायचं. पण आता हा प्रश्न राहिला नाही. आता ह्यांनाच तिचं ऐकावं लागते. जी येणारी आहे तिचंच ऐकावं लागते बाबा. आता काळ बदलत गेला. पण त्या काळी त्या मुलीला चिंता असायची की मी ज्या घरात जाणार आहे तिथला सासरा कसा आहे, सासू कशी, ही चिंता असायची. कारण तिला पारतंत्र्यात जगावं. असं पारतंत्र्यात जगणाऱ्याला जीव म्हणा. आता ही व्याख्या कळाली नाही. अजून एक पुढची व्याख्या सांगतो. विश्व माऊली ज्ञानोबारांनी सुंदर अशी व्याख्या केली. जीवाची व्याख्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर व्याख्या केली. बघा बाबा, पाऊस पडायचा,
आणि पाऊस पडताना पावसात बेडकं पडतात का? पडतात. मी काही पाहिली नाही पण ऐकलंय बाबा, मोठ्याच्या कानातून ऐकलंय की पावसातनं बेडकं पडतात. हो, असं त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही. पावसातनं बेडकं पडायची. एक बेडूक पावसातनं पडला, मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्या बेडकाच्या पाठीमागे साप धावला. कशा करता? त्या बेडकाला खाण्याकरता. कारण सापाचं अन्न काय असेल तर बेडूक. जिभेनं पाणी पिण्याचं अन्न काय असेल? मांस आहे. हा विचार जास्त वेळ केला पाहिजे, विचार केला पाहिजे. कारण आज इतकी आपली संस्कृती बिघडायला लागली, इतकी संस्कृती बिघडायला लागली महाराज. अहो माणसं आपण बोलू नाही कीर्तनात, पण काय हो राहू वाटत. तो खाण्याचा अधिकार आपल्याला नाही मा. कारण तो अधिकार कोणाला असेल? जो जिभेनं पाणी पितो त्यालाच तो अधिकार. म्हणजे जिभेने पाणी पिणारे कोण? कुत्रा, मांजर, यांना हा अधिकार आहे महाराज ते खाण्या, मांस खाण्याचा अधिकार आहे, आपल्याला नाही. पण आताची काय लोक झाले ते राव, कुत्रे बरे त्यांच्यापेक्षा. कुत्र्याचं वरचं खायचं कशाला सुद्धा सोडायचं. असं हा विचार करायचा नाही. बेडूक, सापाचं अन्न काय होतं? बेडूक, बरोबर. मग त्या सापाने धावून 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 त्या बेडकाला पकडलं. बेडकाला पकडलं आणि बेडकाला पकडल्यानंतर अर्धा बेडूक सापाच्या तोंडात आहे आणि अर्धा बेडूक सापाच्या तोंडाच्या बाहेर. म्हणजे साप बेडकाचं तोंड बाहेर आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो सापाच्या तोंडात आहे. आता बेडकाला माहिती आहे की या क्षणात, याच मिनिटामध्ये 1 सेकंद सुद्धा नाही आपला जीव मरणार आहे, आपण राहणार नाही, काळासोबत आपण जाणार आहे. त्याच्या बेडकाला वाटत होत, माहिती होत आपलं आता संपलं, आपलं काही सुद्धा राहिलं नाही. कारण आपण सापाच्या तोंडात सापडलो, साप काही सोडणार नाही हे बेडकाला माहिती होत. तरी पण त्या बेडकानं काय केलं महाराज? अशी जीभ बाहेर काढली आणि पुढे एक माशी हिंडत होती. त्या माशीला, त्या जिभेनं माशीला बेटाळलं महाराज. बेटाळलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दरदूर सापी गिळजतो आहे उभा, की तो माशिया बेटाळी जिभा, तैसे प्राणिया लोभा वाढविती तृष्णा. म्हणजे जे तृष्णेने युक्त आहे त्यांना जीव म्हणा. अशा अनेक व्याख्या तुमच्या समोर मांडल्या महाराज. जीव जीव योगुलाला म्हणावं तर यांना जे तृष्णेने युक्त आहेत, जे पारतंत्र्यात आहेत, जे पाप घेऊन जन्माला आले, जे संचित घेऊन जन्माला आले, त्यांचा महिमा सांगता येत नाही. त्यांचा महिमा सांगता येत नाही. मग महाराज पहिला वर्ग आहे अनिश्चित प्रारब्ध वर्ग. या अनिश्चित प्रारब्ध वर्गाचा आपल्याला महिमा सांगता येणार नाही. का? तो पारतंत्र्यात आहे, तृष्णेने युक्त आहे, कल्पनेमध्ये अडकलेला आहे, माया वासनेमध्ये अडकलेला जीव आहे. म्हणून या जीवाचा महिमा सांगता येत नाही. या वर्गाचा महिमा आपल्याला सांगता येणार नाही. पण महाराज पहिल्या वर्गाचा नाही महिमा सांगता आला, पण दुसऱ्या वर्गाचा तरी सांगितला पाहिजे. दुसऱ्या वर्गाचा महिमा सांगितला पाहिजे. या वर्गामध्ये कोण बसत असेल तर भगवान परमात्मा बसतो. भगवान परमात्मा बसतो. परीक्षित प्रारब्ध वर्ग म्हणजे आपली इच्छा नाही पण दुसऱ्याच्या इच्छेमुळे जन्माला यावं लागतं. प्रमाण बघा. अनिला ही रूपावळे करोनी खरे हरिदासी. महाराज 8 साली भगवान परमात्म्याला जन्माला आलं. संत महात्म्याने आणलं त्याला, भगवान परमात्मा आला नाही. पण महाराज तो भगवान परमात्म्याला आणलं पण देवाचा महिमा सांगतो कसं काय येणार नाही तर का बर? तर महाराज म्हणतात की बाबा त्याच्याकडे न्यूनता सापडते म्हणून त्याचा महिमा सांगता येत नाही. आता न्यूनता काय असेल बरं त्याच्याकडे? काय असेल बरं? एक महाभारताचा सुंदर असा कथा भाग आहे.
अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू होतं. युद्धाचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी युद्धाला चालू झालं. युद्ध अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध सामान्य नव्हतं. भरपूर आपले आता युद्ध होतात ते लगेच मिळतात, पण त्यांचं युद्ध म्हणजे भरपूर सैन्य पाठीमागं, त्यांच्याकडे सैन्य, त्यांच्याकडे सैन्य. आता आपल्याकडे एक पाठीमागे येत नाही, आपला सख्खा भाऊ आपल्या पाठीमागे येतो, पण त्यांच्या मागे भरपूर सैन्य असायचं. असं सैन्य घेऊन कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं बाबा. आणि त्या युद्धामध्ये सर्व मोठे 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 महात्मे त्या युद्धामध्ये उपस्थित. भगवान परमात्मा होते. भगवान परमात्मा अर्जुनाचा रथ हाकणारा. ड्रायव्हर होता अर्जुनाचा रथाचा, भगवान परमात्मा रथावर. अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये त्या अर्जुनानं बाण सोडला आणि जसा बाण कर्णाच्या दिशेने धावला, जसा कर्णाच्या दिशेने बाण धावला, तसा कर्णाचा रथ 5 पावले पाठीमागे केला. मामा किती पावले? 5 पावले रथ पाठीमागे सरका बाणाने. पुन्हा कर्णाने बाण काढला आणि अर्जुनाच्या दिशेने लावला. अर्जुनाच्या दिशेने जे बाण सोडला, बाण सोडल्याबरोबर बाण जसा जसा अर्जुनाच्या रथाजवळ येईल, अर्जुनाचा रथ 1 वीत पाठीमागे सरकला. किती? 1 वीत. कर्णाचा रथ 5 पावले पाठीमागे सरकला, अर्जुनाचा रथ 1 वीत पाठीमागे सरकला. आणि 1 वीत रथ पाठीमागे सरकल्याबरोबर भगवान परमात्मा रथावर होता. रथावरून उठला आणि वाह टाळी वाजून म्हणला, वाह शबास कर्णा, शबास कर्णा म्हणल्यानंतर अर्जुनाला आला की ओरा राग येणारच आहे की बाबा. आता त्यांचा विचार करायचा आपला आपल्या समाजात. तुम्ही एखाद्या पंचायत समितीच्या निवडणुकीला उभा आणि तुमचे माणसं आहेत, तुमच्या साथीचे माणसं आहेत मतदान करणारे, तुमचेच जवळचे, आणि त्या जवळच्या माणसाने पुढच्याच जर गुणगान गायले तुम्हाला आवडते का? आवडणार नाही, आवडणार अजिबात नाही. तसा अर्जुनाला राग आला, अरे गडे हे आपल्या पक्षातले आणि त्याला मतदान करत, हे का कलियुग आहे का म्हणे? हे देवा हे चालायचं नाही, हे कलियुग नाही, या पक्षात राहून त्या पक्षात मतदान करायचं, हे चालणार नाही. पण अर्जुनाला राग आला, पण अर्जुनाने तसाच सांभाळला. चला देव असं करत असेल, देवाची भानमती राहत नाही, देव मनस्थिती राहत नाही. संत महात्म्यांच्या विचारामध्ये देव आपल्या देहाकडे काहीच बघत नाही, तर असंच करत असेल म्हणून अर्जुनाने पुन्हा बाण सोडला. जसा कर्णाच्या दिशेने धावला, तसा कर्णाचा रथ 5 पावले पाठीमागे. पुन्हा कर्णाने बाण सोडला, अर्जुनाच्या दिशेने बाण आला, अर्जुनाचा रथ 1च वीत पाठीमागे. पुन्हा भगवंतांनी टाळी वाजून वाह शबास कर्णा म्हणल्यानंतर अर्थाकडे अर्जुनाला राहुले नाही. अर्जुनाने चालू केलं, देवा बसा खाली, खाली बसा, अजिबात उठायचं नाही, तुम्ही बसा खाली. आता देवाला भक्ताचं ऐकावं लागतं, पण देव बसला खाली, पण देव बसल्यावर हसायला लागला. हसायला लागल्यावर अर्जुनाला वाटलं, अरे देव का हसतोय, हसतोय का? म्हणून अर्जुनानं युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर अर्जुन देवाकडे गेला, देवा माझं काय चुकलं होतं? क्या हो मी सोडलेला बाण कर्णाचा रथ 5 पावले पाठीमागे गेला आणि त्यानं सोडलेला बाण माझा रथ 1च वीत पाठीमागे गेला, आणि तुम्ही शब्बास त्याला म्हणताय, त्याला म्हणताय, असं का देवा, माझं काय चुकलं? त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला सुंदर असं उत्तर दिलं बाबा, आणि त्या उत्तरामध्येच देवाकडे काय निवडत आहे हे सांगायचे मला. भगवान परमात्मा हसून सांगितलं, अर्जुना तर बघ ऐक, तू ज्या रथावर होतास त्या रथाच्या वर पहा, म्हणजे कोण आहे? गजस्तंभावर मूर्तिमंत हा शंकर. त्या रथावर हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायाची ताकद म्हणजे हनुमंत महाबळी
दाढी रावणाची जळी. एवढ्या मोठ्या माणसाची दाढी जळणारा हा हनुमंतराय श्रीराम प्रभू भगवंताचे जेवढी भगवंताची पूजा होत नाही तेवढी हनुमंतरायाची जास्त पूजा होते. हा हनुमंतराय ते हनुमंतराय तुझ्या रथावर होते. थोडं वजन असेल का पण जाऊ दे. हनुमंतराय या पृथ्वीवर खाली बघ म्हणले. खाली काय त्या रथावर पाहिलं तर सगळ्या पृथ्वीचं वजन त्या रथावर ठेवलं. त्या पृथ्वीवर वजन ठेवलं होतं आणि स्वतः भगवान परमात्मा त्या रथावर होता. एवढं वजन असून सुद्धा त्या कर्णानं सोडलेल्या बाणानं एकवीत रथ पाठीमागे गेला. म्हणजे त्याच्या बाणामध्ये काहीतरी ताकद आहे. ताकद आहे. पण मी का केलं देवा का त्याच्या बाणामध्ये ताकद आहे. देवाने सांगितलं बाबा मी तुला पाळण्याकरता भक्ताला पाळण्याकरता मी सगळं हे काम केलं. हनुमंतरायला बोलवलं. पृथ्वीचं वजन त्या रथावर ठेवलं. स्वतः मी उभा राहिलो. कारण भगवान परमात्मा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. दुर्जनाचा संवार करतो आणि भक्ताचा सांभाळ करतो. ही न्यूनता देवाकडे सापडली. संकट महाराज आपल्या भक्तावर जे आलेलं संकट आहे भगवान परमात्मा पुढे राहून त्याचा सांभाळ करतो. भगवंताचं थोडं काम नाही पण दुर्जनाचा संहार करतो. ही न्यूनता आहे देवाकडे. म्हणून त्याचा महिमा सांगता येणार नाही. पहिला वर्ग आहे अनिश्चित प्रारब्ध वर्ग. तो जीव पारतंत्र्यात आहे. कल्पनेने युक्त आहे. तृष्णेने युक्त आहे. म्हणून या जीवाचा महिमा सांगता येत नाही. दुसरा वर्ग आहे भगवान परमात्म्याचा. भगवान परमात्म्याचाही महिमा सांगता येत नाही. का तर त्याच्याकडे न्यूनता सापडते की भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवार आहे. दुर्जनाचा संवार करतो आणि ही न्यूनता सापडते म्हणून त्याचा महिमा सांगता येत नाही. पण तिसरा वर्ग आहे जो सोयीचित प्रारब्ध वर्ग. सोयीचित प्रारब्ध वर्ग या वर्गाचा मात्र महिमा सांगितला जातो आणि जरूर सांगावा. कारण त्यांच्या महिमेमध्ये आपल्याला फल प्राप्ती होते. संतांचा महिमा हे सामान्य नाही. संतांची नुसती भेट व्हायची म्हणजे की इतका अवघड आहे. बहुकाळ बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा. संतांची भेट घेणं अवघड आहे महाराज. त्या संतांच्या संगतीत राहिल्यानंतर तर आपला किती उद्धार होतो. चंद्रामृत सुखे सेव. चंद्रामृत सुखे सेविल. चंद्रामृत सुखे सेविल. असता जाता रवी धरवे. माया हेरा सागर तरवेल. पण त्या साधूची भेटी न होईल. कारण त्या साधूची भेट अशी होणार नाही. ते कुठं राहतात. ते आपल्यामध्येच आहेत पण ते आपल्याला ओळखू येत नाही. कारण आपल्यामध्ये मायेचं आवरण आहे. ती माया काय एकदा आपण भगवंताच्या नामचिंतनाने घातली ते संत महात्मे भेटल्याशिवाय
किती महिमा आहे संत भाई. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती मुहूर्त. वा अर्धक्षण घडी संतांची संगती तेने होय शांती महत्वामा. महाराज किती शांती संतांची. अर्धक्षण क्षण क्षण म्हणजे किती हो, क्षण जरी आपल्याला संगती घडले तर सुखाची प्राप्ती होते, समाधान मिळतं. महाराज एवढे संत महात्मा जवळ आहे. संतांचा महिमा सामान्य नाही. संताचा महिमा वर्णावा, संताचा महिमा वर्णावा. संतांचा महिमा वर्णावा वर्णावा आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबराय. ज्ञानोबरायचा महिमा सामान्य. काय महिमा ज्ञानोबराय. चालविली जड भिंती हरली चांग यांची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा. महाराज ज्ञानोबरायचे किती उपकार आपल्यावर. महाराज किती उपकार. त्या ज्ञानोबरायचा महिमा. अहो जड असलेल्या भिंतीला चालवावं ज्ञानोबराय. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामूर्ती बोलविले. अहो जर भिंतीलाच काय. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोललो. आता माणसं सुद्धा वेद सांगणार. पण ज्ञानोबराने रेड्याच्या मुखामधून वेद बोललो. एवढाच महिमा आहे ज्ञानोबा. का कारण त्यांनी हा महिमा केला का. त्याचं कारण आहे त्यांना जर असे चमत्कार करायचे असते तर त्यांनी आळंदीत दुकान टाकलं असतं. आळंदीत दुकान टाकलं असतं आणि दुकानाचं बोर्ड छापला असता की इथे चमत्कार करून मिळेल. रेड्याच्या मुखामधून वेद बोलवला जाईल. जड असलेली भिंत चालवली जाईल. असं त्यांनी त्या बोर्डावर लिहून दुकान टाकलं असतं. दुकान किती चाललं असतं का नाही बाबा. पण ते दुकान टाकण्याकरता चमत्कार केले नाहीत बाबा. कारण असतो चमत्कार. काय कारण असेल. चांगदेव महाराज जड भिंत काय चालवी. चांगदेव महाराजाला गर्व झाला होता. गर्व झाला. माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. माझ्यासारखा ब्रह्मज्ञानी कोणी नाही. भगवंताचा सेवक माझ्यासारखा कोणी नाही. ज्ञानोबाने सांगितलं बाबा एवढा तुला गर्व येऊ देऊ नको. तुझ्यासारखा ज्ञानी कोण नाही बाबा. होय पण तुला एवढं गर्व कधीच येऊ देऊ. कारण अरे बाबा हे जड असलेली भिंत सुद्धा चढू शकते. त्याचं काय सांगतोय. ज्ञानोबाने चांगदेव महाराजाला धडा शिकवण्याकरता भिंत चालवली. आणि रेड्याच्या मुखातून का वेद बोलला. वेद का बोलला. कारण पैठणच्या भागनाला इतका गर्व झाला होता. ज्ञानोबरायांची टवाळकी करायला लागले. एवढा गर्व झाला की आमच्यासारखा वेद वाचणारा आणि वेद सांगणारा या जगामध्ये कोणी सुद्धा नाही आणि होणार सुद्धा नाही असं त्यांनी सांगायचे सगळ्या गावात. पण ज्ञानोबराय सारखंच नातराय असे हिंडत राहायचे. वारी राहायची तिकडं. पण त्या एकदा पैठणला गेल्यानंतर नातरायासमोर ही ज्ञानोबरायासमोर ही लोक ब्राह्मणाची लोक. ज्ञानोबराय ब्राह्मणाचीच होते. त्या ज्ञानोबरायासमोर ही लोक म्हणायला लागली की आमच्यासारखा वेद वाचणारा आमच्या पैठण सारखा वेद कोणालाच येणार असं ज्ञानोबरायासमोरचे लोक म्हणायला लागले. पण ज्ञानोबरायाने काय सांगितलं. अरे बाबा कशाचा गर्व करताय. अरे वेद म्हणलं
ब्राह्मणाच्याच मुखातून वेद येणार. ज्ञानोबा जात पाठीचा विचार करणार नव्हते बा. सगळ्याला अधिकार सकाळ अशी येते आहे अधिकार. कलियुगी उदार हरीच्या नामी सगळ्याला खट नट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावी चुका भेळा. संत ज्ञानोबा जात पाहणारे पण ते ब्राह्मण म्हणले आम्ही ब्राह्मणाशिवाय वेद कुणालाच वाचता येणार नाही, वाचू सुद्धा नाही असं. ज्ञानोबाला आला राग. ज्ञानोबाने सांगितले अरे काय म्हणता तुम्ही वेद वेद वेद, अरे तो उभारलेला रेडा आहे, रेडा सुद्धा वेद म्हणू शकतो. असं म्हणल्यानंतर त्याला मजाक वाटायला मजा वाटायची. अरे रेड्याच्या मुखातून कोण बोलतोय, रेडा कधी पोचतोय का बघूच म्हणजे लयच बोलायला लागले महाराज म्हणजे बघूच. ज्ञानोबाने सांगितलं आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवू. ज्ञानोबांच्या रेड्याला घेऊन आले आणि रेड्याच्या हातात अंगावून हात फिरवला आणि ज्ञानोबा पुढे वेद म्हणायला लागले. पाठीमागे रेड्याच्या वेद रेड्याने वेद म्हणला. एवढा महिमा या ज्ञानोबांचा आहे, संत महात्म्यांचा एवढा महिमा आहे, एवढा महिमा आहे. नुसतं त्यांचं जर आलिंगन जरी घडलं आपल्याला तर मोक्षाची प्राप्ती होते. महाराज अभंगात आजच्या सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आजच्या सेवेला घेतलेल्या अभंगातून जगत बोलत संतांचं एवढं का आपल्याला आलिंगन जरी घडलं तर काय होतं मोक्ष सायुज्यता जोडी. मोक्षाची आणि सायुज्यता मुक्ती आपल्याला प्राप्त. कारण आज आपण सगळे मोक्ष मिळवण्याकरताच अट्टास करतो.
मोक्ष का मिळावा? कारण या जीवनाची इतकी हानी आहे महाराज. या नरदेहात येण्यात या गर्भवासनेची इतकी हानी आहे, म्हणून जीवाला वाटतं की आपल्याला मोक्ष मिळावा. पण तो मोक्ष कोणापाशी असेल? संतापाशी, देवापाशी. हा इतर तो कुठं मिळणार नाही. मग त्या संत महात्म्याचं नुसतं आलिंगन जरी घडलं तर मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष कारण त्यांच्या घरामध्ये कामाला होता. मोक्षा घरी कामाले तो दासी होय सांगू ऐशी तुका तुकोबाराय सांगतात. आणि त्या मोक्षाचं काय सांगताय? तो घराच्या घरामध्ये काम नाही. मोक्षा घरी कामाले तो दासी होय सांगू ऐशी तुका. म्हणून तो मोक्ष संत महात्म्यांच्या जवळ आहे. आपल्याला मोक्ष मिळवायचं असेल तर संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. त्यांचं आलिंगन जरी घडलं मोक्ष प्राप्ती होती. आणि दुसरं आहे सायुज्यता नावाची मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, 4 ह्या मुक्ती आहेत. आणि जी चौथी मुक्ती आहे सायुज्यता, आणि ती सायुज्यता मुक्ती आपल्याला प्राप्त होते. संतांच्या आलिंगनामध्ये सायुज्यता नावाची मुक्ती आपल्याला प्राप्त होते. एवढा हा संत महात्म्यांच्या आलिंगनामध्ये एवढा महिमा आहे. एवढा महिमा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात.
टाळ्या वाजवा. खूप सुंदर सेवा आहे. ज्ञानोबांचं फळ आहे. सुंदर अशी पकवाल वाजवतात. पकवाल वाजवण्याची मजा येते कारण मी वाजविलंय म्हणून माहिती. बोलत नाही त्याचं काय काय, त्याचा त्रास असतो मला. बोलत नाही त्याचं काय, हा? म्हणत नाही त्याचं काय. म्हणत नाही म्हणते आता बघा बाबा हा परमार्थ म्हणजे सोपा नाही. लगे आलं की पाण्यात पोहायला टाकलं की पोहायला येत नाही. तसं हा परमार्थ सोपा नाही. लगेच पुढे पुढे 70% वाजवणारे मुख्य आहेत. 70% आहेत जगामध्ये भरपूर वाजवणार आहेत पण त्याला सूर सुद्धा कळत नाही. पकवाज लावायला येत बोला. 70% भारी भारी आहेत पण लावा येत नाही, म्हणायला येत नाही. पण हे विद्यार्थी म्हणतात वाजवतात पुढे चालून म्हणतील असाच तुमचा हा सहयोग असला त्यांना संगत अशीच ठेवली तर उद्या घडू शकतात. म्हणून यांची सेवा खूप सुंदर वाटली. त्या दोघांनाही धन्यवाद देतो. महेश महाराजांनी आधीच येतानाच सांगितले की महाराज आता पकवाजा कोणी म्हणायचं. आता पकवाजा कोणी आता माझ्या तरी इकडे काही बोलत आता आलं नाही. ओळख काय नाही. आता कोणाला सांगावं कोणाला. महेश महाराजची आई ओळख आहे. महेश महाराजाची ओळख आहे. दोघा तिघांना फोन केला महेश महाराज त्यांनी वाजवतात की तिने वाजवतात. दोघा तिघाला फोन केला. सगळे म्हणजे कार्यक्रम आहे पण महेश महाराज म्हणला मी बघितलं होते ग्रुपवर ऍड केले मला बघितलं होतं सगळे होते वाजवणारे. मी म्हणलं महेश महाराज असतील तिथं वाजव कारण ज्ञानोबाच्या मंदिरामध्ये वाजव कशाचीच कमतरता नाही. अन्नदानाची असो पुन्हा वाजवण्याची म्हणणाऱ्याची कसलीच कमतरता पण नाही. ज्ञानोबाचा हा आळंदीमध्ये पहा तिथे आळंदीमध्ये म्हणतात तसं हा आळंदी सारखंच म्हणते. तिथं का कमतरता पडला त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी सुंदर होते. असो आपला प्रसंग काय चालू होता. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. तुकोबाराय सांगतात त्यांच्या आलिंगन घडलं मोक्षाची प्राप्ती होती. मुक्ती सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त होते. एवढा हा संत महात्म्यांचा महिमा एवढा महिमा त्या महिमा सांगण्यात माझ्या बोलण्याची सीमा संपली. आता आपलं सीमा संपली म्हणजे काय आपला सोलापूर जिल्हा आणि इकडे धाराशिव जिल्हा. जसं धाराशिव आणि सोलापूरची जी सीमा आहे ती सीमा पार केल्यानंतर धाराशिव लागते आणि इकडे धाराशिव येताना इकडे सोलापूर धाराशिवची सीमा प्राप्त केल्यानंतर सोलापूरचा. मग धाराशिवचा आपल्याला सांगता येणार नाही काही सोलापूरचं सांगावं लागतं. तसं माझी त्या संत महात्म्याची बोलण्याची सीमा संपली. त्याचं पुढचं आता मला काहीच माहित नाही. सोलापूर जिल्हा काहीच माहिती मला माहिती आहे. धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्ह्याचं काहीच माहित नाही. पण संत महात्म्याचं कसं आहे संत महात्म्याचं एवढं सांगितलं पण याच्या पुढचं संत महात्म्याची एवढ्या महिमा आहे पण तो मला माहिती नाही. एवढा महिमा आहे. आता माझ्या बोलण्याची सीमा संपली म्हणजे तिथंच थांबली. याच्या पुढे बोलूच शकत नाही कारण एवढा संत महात्म्यांचा महिमा आहे. ज्ञानोबारायांचा महिमा आहे. नाथरायाचा महिमा आहे. महाराज नाथरायाचा काय महिमा आहे. कृपा कटाक्षाने हाळले आपले पदी पैसविले पाप रखुमा देवी वरू विठ्ठले भक्ता दिले वरदान. महाराज भक्ताला वरदान दिलं. काय नाथरायांचा आशीर्वाद असेल. महाराज नुसतं कृपा कटाक्ष ज्ञानोबाराने आशीर्वाद केला. हे गावबा नावाचा सुंदर कथा बघा झालं. आपल्या टायमाला आपल्या बरोबर समाप्त करा कारण आपल्याला 40 महिन्याचा सप्ताह आहे. त्याच्यामुळे टाइम जास्त वेळ घ्यायचं. आम्ही काय एक दिवस येऊन जाईल पण तुमचं बघितलं 40 महिने तुम्हाला सप्ताह करायचंय. जास्त वेळ बरोबर 9ला आपलं आरती समाप्त. ज्ञानोबा आहे नाथ महाराजांची कृपा कटाक्ष कुणावर झाली. तुका हवा नावाचा एक साधा भोळा असा मुलगा
साधा म्हण. काही त्या गावाला काही सुद्धा ज्ञान नव्हतं, कुठलं भजन काही येत नव्हतं, काही सुद्धा देवाची कन्या पूजा न करणारा गावबा, त्याला काही सुद्धा माहिती नव्हतं. मग त्या गावबाला एक आवड होती महाराज, एक आवड होती, त्याला नुसतं पोळी खाऊ वाटायची, पोळी खाऊ वाटायची. एक वेळ त्याच्या आईनं पोळी आवडते पोळी आवडते म्हणून शेजारच्या कामाकडून पीठ आणलं. परिस्थिती गरीब परिस्थिती, घरामध्ये काही सुद्धा नाही, वडील नाही, आई एकटीच. आई कसं तरी वागून त्याला खाऊ घालते. मग त्या आईने एका शेजारी करून सणाच्या दिवशी पीठ आणलं, पूर्णा करता डाळ आणली आणि पुरण केलं महाराज, पोळी खाऊ घातली. गावबा पोळी खाल्ला, सकाळी पोळी खाल्ला. आता काय शेजाऱ्याच्यातून आणलेलं थोडस पीठ शेजारी किती देणार आहे, तेवढं रोजच देणार आहे, असं थोडेच दिलं, तेवढ्यात केली. दोघांचे खाऊन झालं महाराज, सकाळचं झालं जेवण, पोळ्या खाल्ल्या. आता गावबा आई म्हणला संध्याकाळी मला पोळीच पाहिजे, मला पोळीशिवाय दुसरं काही खायचं नाही. आता पोराचा हट्ट, आईकडे हट्ट लागला, बाल हट्ट, स्त्री हट्ट, योगी हट्ट, राज हट्ट. हा हट्ट पुरवलाच पाहिजे. बालकाचा हट्ट आहे आईकडे, पण आई काय करणार, परिस्थिती गरीब आहे, काही सुद्धा घरामध्ये काही नाही. आई कसं तरी करून रोजगार करून त्या पोराचं पोट भागवते. मग त्या शेजारी कोण आणलं, पण आता दुसऱ्या दिवशी शेजारीकडे कसं मागता येईल, एका दिवस सण होता म्हणून मागितलं, आता दुसऱ्या दिवशी कसं मागितलं येईल. शेजारी आधीच म्हणते पहिलंच आणून दे, मग ने दुसरं. शेजारी कधी चांगले नसतात, तुमच्याकडे चांगले असते पण आमच्याकडे शेजारी कधी चांगले. शेजारी आपल्या उन्हावर टपलेले असतात, शेजारी कधीच आपलं चांगलं होते ना. एकाला पुढे चालला त्याची पाय आपला पण माघारी पडतात, अशी शेजारी असतात. पण ती शेजारी जर दिली एक वेळेस, त्याला दुसऱ्या वेळेस मागायला जावं तिलाच हे वाटायला लाज वाटायला, कसं मागायचं एकदा तर आली. मग काय करावं ह्या पोरांना तर रडायला लागलं. मी जेवतच नाही, आईने भाजी भाकर केली रात्री संध्याकाळी, पण जेवलं नाही. काय करावं दुसरा दिवस उजळला, दुसऱ्या दिवशीही जेवलं. मग ज्या बाईला शेजारीनं पेट दिलं होतं, डाळ दिली होती, ती शेजारी तिच्याकडे आली. चल बाई कामाला जाऊ म्हणल्यानंतर ती आले. शेजारीनं बघितलं तर रडत बसलेली होती. रडत बसल्यानंतर तिला विचारलं, बाई काय झालं, का रडतेस. तिने सांगितलं, माय मी तुझ्याकडून कालच्या दिवशी पीठ आणलं, डाळ आणली, त्या डाळीचं पुरण केलं, पिठाची मला पोळी खाऊ घातली. आता माझ्याकडे डाळ नाही, पीठ नाही, काहीच नाही. आता याला मी कसं खाऊ घालू, हे पोळीच मागते, पोळी शिवाय मी जेवतच नाही. पण ते उपाशी राहिले. आता मला चिंता वाटायला लागली, कारण माईला चिंता असते, आईला लेकराची चिंता असते, बालकाची चिंता असते. वा हे माऊलीचे चिंतन ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा बिन प्रीती लेकुराचे हित होताना मायला चिंता वाटते महाराज. तसं त्या आईला चिंता वाटायला गेली, माझा मुलगा उपाशी रडायला लागली, आई रडायला लागली. त्या शेजारीने सांगितले, बाई रडाय काय झाले, रडू नको. ती शेजारीने एक वेळेस पैठणला नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये गेली. मग त्या शेजारीने सांगितले, बाई तुझ्या पोराला पोळी खाऊ वाटाले. हो बाई, पोळी शिवाय त्यांचे उन्हात गेले तर पोळीच आवडे. मग एक काम कर, चल माझ्यासोबत म्हणजे पैठणला जाऊ, आणि त्या पैठण मध्ये एक नाथ महाराज आहे, आणि त्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रोज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, रोज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. बर असं म्हणल्यानंतर त्याला घेऊन निघाली. त्याला म्हणलं, आई मी येत नाही, आता पोळी खाल्ल्याशिवाय मी उठत नाही पोरण. पण त्याला धरून नेलं, तुला पोळीच खायला देते, चल पोळी खायला देते म्हणून पैठणला आणलं. पैठणला गेले, नाथरायाच्या दरबारात जाऊन उभारल्यानंतर दारासमोर उभारल्यानंतर नाथरायाचं दुपारचं भजन झालं. दुपारी भजन झालं आणि भगवंताला नैवेद्य देऊन नाथराय पंक्ती बसवायला होते. त्यावेळेस नाथरायाची नजर बाहेर गेली. कोणतरी माता उभारले म्हणून हाक मारली, ओ माय या आतमध्ये या.
आतमध्ये का उभारलं बाहेर आतमध्ये या या म्हणल्यानंतर त्या माईने त्या लेकराचा हात धरले त्याला घेऊन आली. नाथरायाने विचारलं माय तुम्ही असं का बाहेर उभारलं? तेवढा हे सगळे लोक भोजना करता बसले पंक्तीला आले आणि तुम्ही बाहेर उभा राहा तुम्ही या बसा. पण त्या आईच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागले. कारण माझं पोरग 2 दिवस झाले जेवलं नाही. त्या आईला दुःख चिंता वाटायला लागली. मग त्या पंक्तीला घेऊन बसावं तर कोणतरी रागवलं म्हणून त्याने बसली नाही. नाथरायाने सांगितलं माय बसा पंक्तीला बसून घ्यायचे. जेवण झालं. पुरणपोळीचा स्वयंपाक होता. पोरग दाबून खाल्लं. त्याला पुरणपोळी आवडायची. खाल्लं दाबून खाल्ल्यानंतर आता त्याला रात्री अजून रात्री कुठली आता एक वागलं. आईनं नाथरायाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन नाथरायाला सांगितलं महाराज असं ऐकलं की तुमच्या इथं रोज पुरणपोळीचा नैवेद्य रोज पुरणपोळीचं जीवन असतं. पण काय महाराज आमच्या या मुलाला रोज पुरणपोळी खावडते महाराज. पण माझी परिस्थिती नाही त्याला रोज पुरणपोळी खाऊ घालण्याची परिस्थिती नाही. पण असं ऐकलं की तुमच्याकडे मिळते म्हणून मी त्याला आणले. नाथरायाने सांगितलं अहो काय विचारण्याची गरज आहे. रोज इथं असतं. रोज त्याला पुरणपोळीचं जेवण असतं. रोज त्याची काही सुद्धा काळजी नाही. त्याला इथं तुम्ही सोडून जा. पण आईला चिंता वाटायला लागली तर सोडून जावं. त्याला भोजन येत नाही ना कुठलं काही सुद्धा येत नाही. आता याला सोडून जावं याला कोण बघणार आहे याला कोण खाऊ घालणार. आईला चिंताला वाटायला लागली. महाराजाला सांगितलं महाराज त्याला भोजन येत नाही काही सुद्धा येत नाही. नाथरायाने सांगितलं अहो काही सुद्धा नका येणार पण त्याला राहू द्या फक्त इथं राहू द्या. पडून या राही उगाच संतांची पायी संतांच्या पायाजवळ पडून जरी राहिलं तर कळल्या नाही. तसं याला पडून राहू दे काही सुद्धा करू नका. त्याला नुसतं पुरणपोळीचं जेवण रोज पुरणपोळीचं जेवण सकाळ संध्याकाळ. मग पोराला खुशी वाटलं बाई राहतो म्हणलं पुरणपोळीचं. मग नाथरायाने सांगितलं पुरणपोळी दुपारी 12 वाजता आपलं भजन सुटलं पुरणपोळी खायला बसायचं आणि संध्याकाळी 7 ते 9चं कीर्तन संपलं की लगेच पुरणपोळीचं नाही. कीर्तनाला यायचं नाही भजनाला यायचं नाही कुठल्या ह्याला यायचं नाही. पुरणपोळीला बरोबर टाइम नाथरायाने सांगितलं. आई निघून गेली आणि मुलगा रोज आपल्या सकाळी दुपारी 12चं भजन संपलं आरती झाली कुंडली म्हणलं लगेच येऊन पंक्तीला बसायचं. असंच पंक्तीला संध्याकाळी बसायचं. पंक्तीला बसत त्या नाथरायाच्या संगतीत राहून त्या गावाला भजन शिकलं. भजन अभंग म्हणायला लागले वाजवायला लागले. सुंदर असं भजन करायला लागले गावात. भजन करत नाथरायाच्या इथं भागवत एकनाथी भागवत चालायचं. रोज एकनाथी त्यांच्या वाड्यामध्ये चालायचं आणि असे समाज भागवत ऐकण्याकरता नाथरायाच्या समोर बसायचे. एक दिवस असा घडला नाथरायाने सांगितलं षष्टीच्या दिवशी मी जाणार आहे. आता मी तर या जगामध्ये राहू शकत नाही. आता मी जाणार आहे. नाथरायाने या सगळ्या लोकांना सांगितलं समाजाला सांगितलं. आता समाज म्हणायला लागला महाराज अहो आम्ही तुमच्या नादानं आम्हाला काहीतरी श्रवण करायला मिळते. संत महात्म्याचं चरित्र श्रवण करायला मिळते आणि आता तुम्ही असं अर्धा ग्रंथ सोडून तुम्ही कसे चालता. अर्धा ग्रंथ सोडून कसे चालता. नाथरायाला लोकांनी प्रश्न केला. नाथरायाने सांगितलं काही सुद्धा चिंता करायची नाही. का महाराज आता आम्हाला ग्रंथ सांगणार कोण. हा एकनाथी भागवत सांगणार कोण आम्हाला हा प्रश्न पडला. त्यावेळेस नाथरायाने त्या गावाला बोललं. गावा बसला कोकऱ्यात. त्या गावाला बोललं गावा इकडे म्हणायचं. त्या गावाला बोललं. त्याच्यावर कृपादृष्टी टाकली महाराज. कृपादृष्टी टाकली. जशी कृपादृष्टी टाकली आणि त्याला बोलून सगळ्या समाजाला सांगितले बाबा उद्यापासून यानं तुम्हाला भागवत सांग.
आता लोकांना प्रश्न पडला, अरे हे नुसतं पुरणपोळी खाणार आहे, त्याला काय येणार आता भागवत महाराज सांगतो काय येणार काय. महाराज म्हणजे उद्यापासून यानं सांगणार महाराज नाथयापेक्षा सुंदर भागवत गावानं सांगितलं. का सांगितलं गावानं सांगण्याचं काय तात्पर्य, तर संताची संगती घडली, त्याच्याजवळ पडून राहिलं संताजवळ. हा संत महात्म्याचा कृपा दृष्टीचा महिमा महाराज. एवढा संत महात्म्याचा नाथ राहायचा महिमा, ज्ञानोबा राहायचा महिमा, तुकोबा राहायचा महिमा, भरपूर अनेक संत महात्म्याचा महिमा आहे. चोखोबा राहायचा महिमा, संत सेना महाराजाचा महिमा आहे, गोरोबा काकाचा महिमा आहे. महाराज किती महिमा आहे गोरोबा, कारण भगवान परमा दोन्ही हात तुटले गोरोबा काकाचे, आणि दोन्ही हात तुटल्यानंतर गोरोबा काकाच्या आता काम केल्याशिवाय तर पोट भागत नाही. आता काम कोणी करायचं, दोन्ही हात गेले. त्यावेळेस भगवान परमात्म्याने कुंभाराचं रूप घेऊन भगवान गोरोबा काकाच्या घरी काम केले. एवढा महिमा संत महात्म्याचा गोरोबा काकाचा महिमा आहे. अनेक संतांची भगवान परमात्म्याने कामे केली, न सांगता करी सर्व काम. साधा वया भक्तिकार नाही लाज धरीत, ऐशी अशी शरण जावी, शक्ती जीवे न वंचित. महाराज भगवान परमात्मा या संत महात्म्यांची सेवा करण्याकरता कसलं सुद्धा लाज नाही. चोखा महाराजाच्या पत्नीचं बाळातपण केलं, पत्नीचं बाळातपण केलं. तेवढा या भगवान संत महात्म्यांचा महिमा आहे. भगवान परमात्मा त्यांच्या आपल्याला धावतो, संत महात्म्यांचा एवढा महिमा आहे. ते तुकोबा आहे आपल्याला संत महात्म्यांचा महिमा सांगतात की बाबा त्या संत महात्म्याचं आलिंगन घडलं आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते, सायुज्यता नावाची मुक्ती मिळते. एवढा संत महात्म्यांच्या महिमेमध्ये हा एवढा संत महात्म्यांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा त्याने बोलायची सीमा. पण महाराज लोकांनी प्रश्न केले, महाराज एवढाच महिमा असा तुम्हाला एवढाच महिमा कसा माहित असेल, एवढे तुम्ही विद्वान आहेत, एवढे गाथेचं लिखाण केलं, एवढा गाथा तुम्ही लिहिला आणि तुम्हाला एवढं कसं त्या संत महात्म्याला अनेक महिमा माहित असेल, थोडा तरी आम्हाला कोणता तरी महिमा थोडा तरी सांगा, थोडा महिमा सांगा. म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महिमा सांगितला. तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ अवधी पायापी सकळ धावत्या वेळा संपला. तीर्थे पर्व काळ महाराज म्हणतात एवढा आता महिमा माहिती. तीर्थे पर्व काळ अवधी पायापी सकळ, जे जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत या पृथ्वी तलावर जेवढे तीर्थ आहेत ते तीर्थ संत महात्म्यांच्या पायाजवळ आहेत. एवढे तीर्थ पायाजवळ आहेत महाराज. काशीचं तीर्थ काशीला जावं लागतं, पण ती काशी सुद्धा संत महात्म्यांच्या पायाजवळ. कुठं तीर्थाला न जाण्यापेक्षा संत महात्म्याजवळ आले सगळं अवघ्या तीर्थ, सगळं हे तीर्थ
ती घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून महाराज या संत महात्म्याला पाहिलं की सगळे तीर्थ घडतात. आहो अवघी पायापे सकळ सकळ सदा सतत संत महात्म्यांच्या तीर्थ पायाजवळ आहे. महाराज एवढाच महिमा आहे का? तर एवढा महिमा नाही, अजून संतांचा महिमा काय आहे की बाबा तुम्ही ज्याला प्राप्त करण्याकरता निघालाय, देवाला प्राप्त करण्याकरता, देव प्राप्त झाला की आपल्याला सगळं मिळतं. जे देव प्राप्त करण्याकरता निघालाय पण ते देव प्राप्त करण्याकरता आपल्याला संतांकडे जावं लागतं. कारण देवाची सेवा, संतांची सेवा हीच देवाला पावते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. संत महात्म्यांची सेवा केली की देवाला पावते. एवढा हा संत महात्म्याचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सेवा. आपला टाइम झालेला आहे. धावत्या वेळेत त्या अभंगाचा भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते विश्व मौलिक ज्ञानोबरायांचं, गुरुबाकांचं, तुकोबरायांचं, सर्व संत महंतांचं, गुरुबऱ्यांचं, आणि जे चुकीचं आहे तो माझ्या बुद्धीचा दोष. बोलिलेले कुठे वेळे वाकुडे उतरी करा क्षमा कराल महाराज तुम्ही शिल. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विरोधी मज क्षमा करणे संते नव्हे अंगभूत नव्हे हा उपदेश तुमचे बरोबरीलो विशेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मे तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली. Dewa
Hey!
कलियुगी अवतार नवनारायणाचा जन्म पावसी भोगिले सुखदानसी हे तो न घडले सायासी कार्य अंडवर्षी जाणूया लक्ष गौऱ्यांची लक्ष ठेवा गर्भवासी यातना थोरा देवोनी पडशी संजय पुरा ओरसा थोर माया जाळी पशी काय पाप पुण्य लागते उत्तम मध्यम को भोगती काही उपदाची मर्दी वैरे अंडवती पांगळ मुठी नरदेव जाण लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणते ते होती तरी काम किती झाला
क्षणेक मानसिक करून सावध वही डोळे उडून पायवेल बोलले पुराणी तुकावी होणी कंडसे लक्ष जाऊयांची न तुझे फेरा धर्मवासी यात्रा थोडा देवनी पडची संजय पुराव होता थोर माय लक्ष्मण Thank you.